आहोत, शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो. आजही कन्या जन्माला येते तेव्हा प्रत्येक वेळेला तिचं रत्न म्हणून स्वागत केलं जातं, अशातला भाग. आजही स्त्रीभ्रूण हत्येसारखे विषय, हुंडाबळीसारखे विषय, कौटुंबिक हिंसाचारासारखे विषय आजही आपल्या समाजामध्ये थैमान घालतात. आणि अशा वेळेला 17व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांचं बालपण हळूहळू रंगत होतं आणि 4 मुलांच्या पाठीमागे जन्माला राजकारण शिकत होत्या, शस्त्रनीती शिकत होत्या, युद्धनीती शिकत होत्या, विविध भाषा त्या शिकत होत्या. आजही आपल्याला इतिहासात उल्लेख आढळतो की जिजाऊंना 6 भाषा आहेत. मायबोली मराठी ती तर यायचीच, पण त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या हिंदी शिकल्या, अरबी शिकल्या. आणि त्या काळात आपण पारतंत्र्यात असल्यामुळे फारसी भाषा साधारणपणे सगळीकडे प्रशासनात वापरली जायची, ती फारसी भाषा त्या शिकल्या. अशा विविध 6 भाषांचं त्यांनी शिक्षण दिलं. आणि अशा पद्धतीने ज्यांचं बालपण हे अगदी कुठल्याही सामान्य त्या काळातल्या राजकुमाराचं किंवा सरदारांच्या घराण्यात जन्माला आले, ही त्यांच्या जीवन चारित्र्यातून आपण अतिशय शिकण्यायोग्य बाब आहे. आजही आपण बघतो की मुलं खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतात आणि त्याच कुटुंबातल्या मुली मात्र कधी कधी जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळेत जातात. जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळेत जाणं ही गौण बाब आहे असं मी म्हणत, पण एकाच कुटुंबातल्या मुलाला आणि मुलीला वेगळा न्याय देण्यात येतो ही बाब मला वाटते आपल्या सगळ्यांच्या नजरेस आणून देणं आणि प्रत्येकाने गरजेचं आहे. कदाचित जिजाऊंच्या बालपणी त्यांना समतेचे विचार, भावंडातली समता असो किंवा सामान्य जनतेशी लखुजी राजांचं आणि म्हाळसा राणींचं वागणं, या प्रत्येक बाबीतून त्यांच्या मनामध्ये समतेचा विचार पेरण्यात आला. आणि याच विचारांमधून वाढलेल्या जिजाऊंनी शिवरायांवर देखील त्याच समतेचे, त्याच जातनिरपेक्षतेचे, त्याच धर्मनिरपेक्षतेचे संस्कार. जास्त विस्तारात मी जाणार नाही. खरं तर जिजाऊंवर बोलायचं म्हणजे आपल्याला दिला तेवढा वेळ आपल्याला कमी पडतो. मान्यवरांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं याचा या ठिकाणी मला निरोप मिळाला. एवढंच या ठिकाणी मी मुद्दाम अधोरेखित केलं पाहिजे. त्या 6 वर्षाच्या मुलीने या ठिकाणी जिजाऊ वंदना आपल्याला सगळ्यांना ऐकवली. मला वाटतंय आदर्श घेऊन कार्य करत असणारी आमच्यासारखी प्रत्येक सामान्य महिला, या ठिकाणी आमच्यासारख्या महिलांचा सत्कार केला जातं. मला वाटतं तिन्ही बाब अतिशय अभिनंदनीय आणि स्वागत आहे. या ठिकाणी वेळेला म्हाळसा राणींच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. लखुजीराव जाधवांच्या 4 मुलानंतर 5वं कन्या रत्न जाधवांच्या घराण्यामध्ये जन्माला. आणि सर्वश्रुत आहे की 4 मुलांच्या पाठीवर जेव्हा आमच्या लाडक्या जिजाबाई जन्माला आल्या तेव्हा लखुजी जाधवांनी हत्तीवरून साखर वाटण्याचं कार्य त्या ठिकाणी सिंदखेड राजामध्ये केलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनापासून नाही तर मला वाटतं स्वामी मॅडम स्वराज्य तेव्हाच जन्माला आलं जेव्हा सिंदखेड राजामध्ये आमच्या आदरणीय मा जिजाऊ जन्माला. कन्या रत्नाचं स्वागत 1598 मध्ये जेव्हा जिजाऊंचा जन्म झाला त्यावेळेला करण्यात आला. आणि ही आजच्या काळात सुद्धा मला वाटतं आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणारी अशी ही घटना आणि अशी ही आठवण आहे. आजही आपण बघतो